हाय हॅलो नमस्कार. रॅन्डम गप्पांच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी सायली राऊत आणि रॅन्डम गप्पा ही अत्यंत रॅन्डम विषयांवर गप्पा मारायची एक सिरीज मी सुरू केली आणि मला माहिती आहे 7व्या एपिसोड नंतर आज हा आपला 8वा एपिसोड येतोय. त्याच्यात मध्ये खूप गॅप गेलाय, त्यासाठी आय एम सो सॉरी. आजचा एपिसोड खूप मजेदार असणार आहे, आपल्या आवडीच्या पुस्तकाबद्दल असणार आहे. खरं तर रॅन्डम गप्पांच्या सुरुवातीच्या एका भागामध्ये मी एका आवडलेल्या पुस्तकाबद्दल बोललेले, दैत्यालय नावाच्या. तो एपिसोड खरंच खूप छान झाला. खूप लोकांचे मला रिप्लाय आले, मेसेजेस आले की अरे मला वाचायचं आहे दैत्यालय हे पुस्तक. आणि आज आपण एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आतापर्यंत आपले 75,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल. आणि आता जास्त बडबड न करता आपण आपल्या विषयाला हात घालूया. मध्ये ॲक्च्युली इंस्टाग्रामवर मी एक क्वेश्चन टाकलेला की कोणत्या पुस्तकाबद्दल आपण बोललेलं तुम्हाला आवडेल किंवा कोणतं पुस्तक मी वाचावं असं तुम्हाला वाटतं. त्यात एक भली मोठी लिस्ट आली आणि ती लिस्ट माझ्याकडे आहे आणि हळूहळू आपण एक एक करून सगळी पुस्तकं वाचूच. पण त्याचपैकी एक आणि जे पुस्तक मी आधीसुद्धा वाचलेलं ते त्या पुस्तकाबद्दल आज मी बोलणार आहे. ग्रेट रिव्हील. आजचं पुस्तक आहे एका रानवेड्याची शोधयात्रा. कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. मला मेन्शन करायला आवडेल की पुण्याच्या अक्षरधारा या पुस्तकालयाने हे पुस्तक मला भेट दिलेलं, जेणेकरून मला ते आता संग्रहात ठेवता आलं, कारण मी आधी जेव्हा वाचलेलं ते मी लायब्ररीतून घेऊन वाचलेलं. तर येस, आपण आज या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. एकतर अत्यंत अप्रतिम पुस्तक आहे. सुरुवातच मी या गोष्टीने करते. जर तुम्ही हे नसेल वाचलं आणि तुमच्या लिस्टमध्ये असेल, खूप दिवस डोक्यात चाललंय हे घ्यायचंय वाचायचं, दिस इज युअर साईन गाईज. एक महत्त्वाची गोष्ट या पुस्तकाबद्दल की एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे या पुस्तकाला, कारण की आपल्याला शाळेत मराठीच्या पुस्तकात एक धडा होता जो या पुस्तकातला एक भाग होता. मला वाटतं 9वी किंवा 10वीला असताना आपल्याला हा धडा होता. ही एकदम नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू मला इथे शेअर करावीशी वाटते तुम्हा सगळ्यांसोबत, कारण की जेव्हा आपण हे पुस्तक एक छान पुस्तक म्हणून नाही वाचला, आपण तो एक धडा म्हणून वाचला आणि पाठांतर आलं, मग त्याच्यानंतर प्रश्न उत्तरं आली, मग हे कसं लक्षात ठेवायचं या सगळ्या गोष्टी आल्या. पण मला वाटतं एक खरंच चांगला मार्ग मिळाला आपल्याला मराठीच्या पुस्तकाने जो दिला. वेगळ्या वेगळ्या कविता असतील किंवा धडे असतील, आपल्याला खूप चांगल्या साहित्याची ओळख निर्माण होण्यासाठी मराठीच्या पुस्तकाने मदत केली. आणि ही खरंच खूप उत्तम गोष्ट आहे, ज्याचं अप्रिसिएशन तितकं होत नाही असं मला वाटतं. खूप सुंदर क्युरेट केलेले धडे आपल्याला होते, खूप सुंदर क्युरेटेड कविता आपल्याला होता, ज्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या लेखकांशी आपला परिचय होऊ शकला. आणि त्यापैकीच हे एक पुस्तक आहे. एकतर हे पुस्तक आहे मधुमलाईच्या जंगलाबद्दल. कृष्णमेघ कुंटे वर्षभर तिथे राहिले आणि त्यांना जे जे अनुभव आले, त्यांनी जे जे पाहिलं, जे जे अनुभवलं, ते सगळं त्यांनी या पुस्तकात एकसंध करून लिहिलं आहे. वेगळ्या वेगळ्या प्राण्यांची वर्णनं, पक्ष्यांची वर्णनं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच बघितलं असेल तर एका हत्तीचं चित्र आहे आणि मधुमलाईतल्या हत्तींबद्दल यात भरपूर लिहिलं गेलं आहे. मोठे सुळेवाले हत्ती, जसं की हा एक मोठे सुळेवाला हत्ती आहे, तर मोठे सुळेवाले हत्ती किंवा जेवढे हत्ती त्यांनी बघितले, त्यांनी कसं ओळखलं, कसं लक्षात ठेवलं की कोणाचा कान कसा आहे किंवा ह्याचे सुळे कसे आहेत यावरून त्याला लक्षात ठेवलं, त्यांची नावं कशी काय ठेवली गेली. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात वाचायला मिळतील. की त्यांचा जो अख्खा प्रवास आहे, एका शहरी माणसाकडून ते आदिवासींसोबत राहून जंगल आदिवासींच्या दृष्टीने बघण्याचा जो प्रवास आहे तो खूपच सुंदर आहे आणि तो सुंदर रीतीने त्यांनी मांडला आहे. हे खूप महत्त्वाचं. कसं असतं की आपण शहरात राहतो आणि आपण म्हणतो की अरे मला निसर्ग खूप आवडतो, मला प्राणी खूप आवडतात, आणि मग आपण जाऊ, या ट्रेकला जाऊ आपण अमुक आणि आपण या सगळ्या गोष्टी बघू, आपण एखादी जंगल सफारीच घेऊ. आणि हे जे आपलं निसर्गप्रेम आहे ते आहेच, ते खोटं नाही आहे. मी असं म्हणत नाही की हे निसर्गप्रेम नाही, पण तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचता तेव्हा तुम्हाला जवळून निसर्गाशी संवाद साधल्यानंतर निर्माण झालेलं निसर्गप्रेम जे आहे ते ह्यात अनुभवायला मिळतं, वाचायला मिळतं. अनेक थरारक प्रसंग आहेत जे वाचताना आपलं असं होतं की म्हणजे अगदी आता आपल्याला खूप OTT बघायची सवय झाली आहे, त्यामुळे आपल्याला अगदी थोड्या वेळानंतर अरे काहीतरी घडतंय असं व्हायची जी मेंदूला सवय लागली आहे. तर अगदी अरे काहीतरी होतंय वालं फिलिंग तुम्हाला हे पुस्तक वाचताना येतं, कारण की एक ह्याच्यात चॅप्टर आहे महामार्गावर हत्तींचा रस्ता रोको.
ज्याच्यात लिटरली हे सगळे जे अभ्यासक आहेत आणि त्यांचे वाटाडे मधुमलाईच्या रस्त्यातून जात होते आणि अचानक हत्तींचे कळप तिथे यायला लागले आणि मग एक हत्ती दिसला, मग 4 दिसले, मग त्यांनी मोजायला सुरुवात केली, गाडी थांबवून ठेवली, त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत पर्यटकांच्या गाड्यासुद्धा होत्या आणि मग त्यांची कशी धावपळ उडाली किंवा कोणाला किती भीती वाटली आणि मग या सगळ्यात सुद्धा आम्ही कसं हत्तींचं फोटो काढणं गरजेचं होतं किंवा हे कुठले हत्ती आहेत त्यांना ओळखणं, ते इथे कसे काय आले, का आले, या सगळ्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे आणि मग त्या पॉईंटला ते ॲक्च्युली हत्तींनी पूर्ण सराउंडेड होते आणि मग ते त्याच्यातून कसे बाहेर पडले, हा खूप थरारक प्रवास आहे. खरं तर आपल्याला असं वाटतं की अरे हत्ती सो क्यूट, पण जेव्हा एक अवाढव्य मोठा प्राणी तुमच्या 10-15 पट मोठा तुमच्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा तुमची काय अवस्था होत असेल हे आपण इमॅजिनच नाही करू शकत. खरं तर हे पुस्तक वाचताना असं वाटतं की अरे आपलाच एखादा मित्र या मधुमलाईच्या जंगलात जाऊन राहून आलाय आणि तो त्याचे अनुभव आपल्याशी शेअर करतोय. इतकं आपलंसं वाटतं हे पुस्तक वाचताना. खरं तर हत्तींची इतकी सुंदर वर्णन आहे त्या पुस्तकात की ज्यांना हत्ती आवडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे तुमच्यासाठीच लिहिलंय, लिटरली हे पुस्तक तुमच्यासाठी लिहिलंय. हे एक प्रसंग ह्याच्यात आहे की हत्तीच्या विष्ठेचा अभ्यास करायचा म्हणून हत्तींच्या मागे मागे त्यांना जावं लागायचं आणि मग त्यांना कळायचं की अरे आत्ता इथे यांचा कार्यक्रम होणार आहे, त्याच्यानंतर त्याचं सॅम्पल घ्यायचं आणि घेऊन यायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे अभ्यास व्हायचा. तर असं सगळं चालू असताना एकदा ते एका हत्तीचा पाठलाग करत होते आणि मग तिथे आणखी एक दुसरा सोयवाला हत्ती आला आणि मग त्यांच्यापासून आता कसं लपून बसायचं किंवा काय म्हणून ते एका झाडावर चढले आणि मग झाडावर चढल्यानंतर हत्तींना अगदीच कसं कळू न देता ते किती वेळ झाडावर बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी एक फोटो टाकलाय की ते झाडावर बसलेत आणि खाली 2 हत्ती उभे आहेत आणि त्यांनी इथून कॅमेराने फोटो काढलाय. तर हे ॲक्च्युली असं वाटताना आपल्याला वाटतं की अरे हां हे किती कॅज्युअल आहे, पण हे कॅज्युअल नाही आहे. कारण की हत्तीला जर राग आला किंवा तो तुमच्या त्रासाने वैतागला आणि त्याने एक जरी फटका मारला तरी तुम्ही संपाल तिकडे, ह्याची जाणीव तुम्हाला हे पुस्तक वाचताना होते. आणि अर्थातच जंगलाबद्दल किंवा जंगल प्रवासाबद्दल, प्राण्यांबद्दल एक रुची तुमच्या मनात हे पुस्तक निर्माण करेल नक्कीच. हत्तीच्या शिकारीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर या पुस्तकात भाष्य केलं गेलं आहे. आदिवासींचा पर्स्पेक्टिव्ह, प्राण्यांबद्दलचा, जंगलाबद्दलचा ह्याच्याबद्दल भाष्य केलं आहे, वीरप्पनबद्दल भाष्य केलं आहे आणि ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला एका पुस्तकात कॉम्पॅक्ट करून मिळाल्यात. तर आय थिंक इट इज वर्थ रीड. तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचायला हवं. ऋतुचक्र आहे किंवा मधुमलाई सोडताना नावाचा एक चॅप्टर आहे. लिटरली आपल्याला असं वाटतं की अरे यार आता तो चाललाय हे सगळं सोडून आणि किती त्याच्या आयुष्याचा हा एक भाग होता. शेवटाकडे त्यांनी लिहिलंय की त्यांना एक आदिवासीसारखं जंगलात राहायचं होतं, त्यामुळे मग नंतर चप्पल न घालता जंगलात फिरणं किंवा जास्त काही सामान सोबत न नेता फक्त एक कोयता आणि पायात चप्पल न घालता जंगल फिरणं, आदिवासींसारखं जंगल अनुभवणं हे त्यांना करायचं होतं आणि त्यापर्यंत त्यांची जी वाटचाल आहे ती आपल्याला या पुस्तकात दिसते. आणि एक महत्त्वाची गोष्ट माझी सांगायची राहिली की हे पुस्तक फक्त पुस्तक नाही, ह्याच्यात खूप चित्र आहेत. म्हणजे हे सगळे त्यांनी काढलेले फोटो आहेत जे त्यांनी या पुस्तकात लावलेत. सुरुवातीलाच हे हत्तींचा एक फोटो आहे, मोयार नदीवर हे हत्ती पाणी प्यायला आले किंवा पाण्यात दुंबायला आले त्या हत्तींचा फोटो आहे. तर एक फोटो जो सगळ्यात जास्त मला आवडला तो म्हणजे केता बेसिकली त्यांचा वाटाड्या होतात. जंगलात वाटाड्याशिवाय फिरणं ही खूप अवघड गोष्ट आहे असं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे, कारण की तुम्ही कधीही हरवू शकता, कधी कुठे कोणत्या वनस्पती आहेत तुम्हाला माहिती नाही आहे किंवा कधी कोणते प्राणी कुठून येऊ शकतात तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे परतीचा रस्ता सापडणं बऱ्याचदा अवघड होऊ शकतं. वाटाड्यासोबत फिरणं कंपल्सरी होतं त्यांच्यासाठी आणि केता हा त्यांचा एक वाटाड्या ज्याच्याबद्दल त्यांनी या पुस्तकात भरभरून लिहिलंय. आणि अगदी योग्य वेळी म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की अरे केताबद्दलची सगळी वर्णनं आपण वाचतो, केताचा स्वभाव आपण वाचतो, केता कसा दिसत होता, तो काय करायचा, केताने लेखकांना काय काय शिकवलं हे सगळं आपण वाचत असतो आणि आपल्याला असं अगदी परफेक्ट टाईमला जेव्हा आपल्याला वाटत असतं ना की अरे कसा दिसत असेल हा केता, आणि मग केताचा फोटो येतो गाईज. इतका सुंदर फोटो आहे हा एकतर की फक्त ती आउटलाईन दिसते केताची. आणि खाली लिहिलंय की अभयारण्यमचं भरून आलेलं आभाळ आणि केता, आणि पुढचा चॅप्टर केता सुरू होतो. तर आय थिंक हा मला सगळ्यात जास्त आवडलेला फोटो या पुस्तकातला. आणखी एक फोटो जो मला आवडलेला कुडकोंबनचा फोटो. कुडकोंबन म्हणजे जो मोठे सोयवाला हत्ती होता त्याचं नाव कुडकोंबन होतं आणि त्याचा हा एक खूप सुंदर फोटो आहे.
जो मला वाटतं पहिल्या पानावर पण कुडकुंबनचाच फोटो आहे, जो इथे आहे तो हा कुडकुंबन आहे. आणि कुडकुंबन आणि दादा ह्यांचाच पाठलाग करता करता ते त्या हत्तींच्या 2 हत्तींपासून लपण्यासाठी झाडावर चढून बसलेले. आणि तो हा फोटो की त्यांचे पाय दिसत आहेत आपल्याला आणि खाली 2 हत्ती दिसत आहेत. तर एका रानवेड्याची शोधयात्रा मला खरंच आवडलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. आणि आय एम सो ग्लॅड की परत मला हे वाचता आलं आणि आता ते माझ्या संग्रहात मला ठेवता येणार आहे. तर तुम्ही जर हे पुस्तक अजूनही वाचलं नसेल तर प्लीज वाचा. आय नो यू विल लव्ह इट. आणि जर तुम्ही ऑलरेडी वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय आवडलं ते तुम्हाला सांगायचं आहे कमेंट्समध्ये. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे पुस्तक परत वाचाल, मला माहिती आहे. आय थिंक आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत आलो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि यापुढे आपण कोणत्या पुस्तकाबद्दल बोललं पाहिजे, मी कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे हेही सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे, म्हणजे ऑप्शनच नाही आहे. ओके, थँक्यू, बाय.